संत सावतामाळी मंडळ ऐरोली आणि सृजन संवेदना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं संत सावता भवन इथं भव्य स्वयंरोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याचं उद्घाटन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झालं। या प्रसंगी त्यांच्यासोबत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी माजी खासदार संजीव नाईक, अण्णासाहेब पाटील, आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, नवी मुंबई समता परिषदेचे अध्यक्ष किरण झोडगे, सृजन संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत पवार आणि माजी नगरसेवक अनंत सुतार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। उद्घाटनानंतर सर्व मान्यवरांनी स्वयंरोजगार मेळाव्यास भेट देऊन स्टॉल्सचा आणि उपस्थितांशी संवाद साधून सविस्तर आढावा घेतला। हा मेळावा ग्रामीण आणि शहरी स्तरावरील तरुणांना स्वयंरोजगार व उद्योजकतेसाठी प्रोत्साहित करणारा ठरला। याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मेळाव्यात राज्य सरकारच्या विविध महामंडळांनी सक्रिय सहभाग घेतला। या महामंडळांनी एकाच ठिकाणी उपस्थित राहून उपस्थितांना त्यांच्या विभागाच्या नवीनतम योजनांची आणि मार्गदर्शनाची सविस्तर माहिती दिली। यामुळे अनेक इच्छुकांना व्यवसायाच्या संधी, शासकीय योजना आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध झालं, ज्यामुळे युवकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची प्रेरणा आणि योग्य दिशा मिळाली। या प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं की अशा स्वयंरोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असलेलं मार्गदर्शन आणि शासकीय योजनांचा आधार एकाच ठिकाणी मिळतो। यामुळे असे उपक्रम युवकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरतात। संत सावतामाळी ही संस्था आहे, त्यांच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळण्याकरता कौशल्य विकास मंत्री आणि स्वयंरोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीमध्ये याचं कार्यक्रम संपन्न झाला। महाराष्ट्र बँक ही लीड बँक आहे आपल्या ठाणे जिल्ह्याकरता, त्यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या विविध समाजाकरता ज्या योजना आहेत त्यांचा त्यांनी लाभ घ्यावा, स्वतःच्या पायावर उभं राहावं, नोकरी करण्यापेक्षा लोकांना नोकरी देण्याची भूमिका तुम्ही घ्यावी, अशा प्रकारचा त्या ठिकाणी विचार आहे।